हॅलो मित्रांनो, मी शिवली आणि माझ्या किचनमध्ये तुमच्या मनापासून स्वागत. आज मी तुम्हाला बनवून दाखवते शेवयाची खीर. शेवयाची खीरमध्ये फक्त 2 चमचा रवा घालून बघा की टेक्स्चर अगदी चेंज होईल आणि चव पण खूपच वेगळ्या आणि खूपच टेस्टी होईल. चला मग मी तुम्हाला झटपट दाखवते की कशी बनवायची. तर सगळ्यात आधी मी सगळं साहित्य भाजून घेतले. फक्त ड्राय फ्रुट्स भाजून नाही घेतले. शेवया आणि रवा मी भाजून घेतले. आता भगोन्यामध्ये मी घातले थोडंसं तूप, 1 चमचा गावरान तूप म्हैसाचा आणि आता मी ड्राय फ्रुट्स भाजून घेते. ड्राय फ्रुट्स मी बदाम, काजू आणि मनुके घेतले. हलकासा डार्क कलर येऊ द्यायचे आणि त्यानंतर आपण इथे दूध घालून घेऊ. आता मी गाईचे दूध घेते. 3 कप एवढे दूध घालते मी. 2 जणांसाठी बनवते. 3 कप दूध आणि पहिलेच उकडलेलं दूध आहे आणि फुल फॅट दूध आहे, क्रीमी दूध आहे. तर मी इथे 3 कप दूध घालून घेतले आणि दूध घातल्यानंतर अजून काही गोष्टी साहित्य आपल्याला घालायचे आहेत. तर पहिले मी घालते वेलची, हिरवी वेलची 2 मी फोडून घातले. तुम्हाला वाटलं तर तुम्ही वेलचीचा पावडर घालू शकता अर्धा टीस्पून. 2 चिमूटभर मीठ घातले आणि चवीपुरती साखर. मीठ इथे टाकणं खूपच गरजेचं आहे. थोडंसं अगदी चिमूटभर मीठ जर तुम्ही घातलं तर टेस्ट अगदी घट्ट होते आणि गोड पदार्थ खाऊन अजिबात तोंड फिरत नाही. तर आता उकळी येऊ द्यायचे दुधामध्ये. पहिल्यापासून उकडलेलं दूध आहे म्हणून जास्त उकळायची गरज नाहीये. आता तुम्ही बघू शकता दुधात उकळी आलेली आहे. आता मी इथे शेवया घालते. इथे क्रश केल्यानंतर 1/4 कप होईल एवढे मी शेवया घातले. आणि दूध आहे 3 कप. 3 कपापेक्षा थोडंसं जास्त आहे. आणि 1/4 कप शेवयासाठी इथे मी 2 चमचा 2 टीस्पून मी इथे रवा घालते. रवा चांगले भाजून घ्या. कच्चा रवा अजिबात घालू नका. मी इथे थोडा जास्तच रवा घेतले होते पण 2 चमचेच मी वापरते. आता चांगले मिक्स करायचे, लांब होऊ द्यायचे नाही अजिबात. आणि आता 1 ते 1.5 मिनिटं नाहीतर 2 मिनिटासाठी आपल्याला उकळून घ्यायचे आणि त्यानंतर आपली खीर अगदी तयार आहे. आता पातळच दिसते पण थंड झाल्यानंतर खूपच घट्ट होईल. म्हणजे अगदी परफेक्ट होईल. खूपच नाही, अगदी परफेक्ट होईल. आता बघा पातळच दिसते. तरी मी आता हीट बंद करते आणि 10 मिनिटासाठी वेट करते. त्यानंतर मी तुम्हाला दाखवते की कसं होते. आता बघा मित्रांनो, आता खीर बरोबर घट्ट झालेली आहे पण आता अजूनही एवढी थंड झालेली नाहीये. अजून थोडंसं थंड व्हायचं आहे. थंड झाल्यानंतर जर तुम्हाला जास्त घट्ट वाटते तर अजून थोडंसं दूध उकळून तुम्ही घालू शकता आणि पातळ करू शकता. आता थंडी झालेली आहे. आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते. पुरीसोबत सर्व केले होते मी आणि याच्यासोबत मी केले होते टोमॅटो मिरचीची चटणी म्हणजे ठेचा. मित्रांनो, ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्यावर कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला कशी वाटली. रेसिपी अगदी सरळ आहे पण खायला खूपच टेस्टी आहे. एकदा नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा आणि प्लीज माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.